सुस्वागतम। आज आपल्या जिल्हा परिषद शाळा बागणे नंबर 2 मध्ये डॉक्टर अर्चना थोरात मॅडम आल्या आहेत। आज आम्ही तुमची मुलाखत घेणार आहोत। आपण दिलखुलासपणे मुलाखत द्यावी ही विनंती। नमस्कार, माझे नाव परिप्रकाश पाखरे। नमस्कार, माझे नाव श्रुतिका महेश गायकवाड। आज आम्ही तुमची मुलाखत घेणार आहोत। तुम्ही दिलखुलासपणे मुलाखत द्यावी ही नम्र विनंती। तुमचे शिक्षण किती? सुरुवातीला धन्यवाद देते आणि मग आपण मुलाखतीकडे वळूया। नवदुर्गा माध्यमातून मुलाखत घ्यायची असं ठरवलेलं होतं पाटील सरांनी, पण माझ्या काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मला येता आलं नाही। त्यामुळे आज बागणी गावात आल्यानंतर आपल्याला बोलावलं होतं आणि आपण जाऊ शकलो नाही, म्हणून आज गेलं पाहिजे या भावनेनं मी सकाळी फोन केला की मी बागणीत आहे आणि शाळेला भेट द्यायला येते। तर इथं आल्यानंतर ओळख फक्त संदीप पाटील सरांची होती, पण येतम सरांनी अगदी आपल्याच शाळेची विद्यार्थिनी असल्यासारखं स्वागत केलं प्रेमाने। आणि माझ्या आई बरोबर ज्यांनी काम केलं त्या ढोले मॅडम इथं भेटल्या, म्हणजे त्या जुन्या आठवणी डिग्रजच्या जाग्या झाल्या। आणि कोळी मॅडमनी पण अगदी जसं आईच्या शाळेमध्ये बाकीच्या बायका आपलीच लेक असल्यासारखं बोलतात, गप्पा मारतात, त्या पद्धतीनं या शाळेने खूप चांगल्या पद्धतीने सामावून घेतलं। नवीन मैत्रीण मिळाली की सरपंच म्हणून ज्या काम करतायत बागणी गावामध्ये त्या तृप्ती मॅडम, त्यांची ओळख झाली। तुम्ही सगळ्याजणी भेटलात आणि या देशाचं नवं भवितव्य ज्यांच्या हातामध्ये आहेत ती सगळी तुम्ही लहान मुलं, बरोबर। तर शिक्षणाबद्दलचा पहिला प्रश्न विचारलेला आहे। तर माझं MA झालेलं आहे अर्थशास्त्र या विषयातून। माझं LLM झालेलं आहे, म्हणजे LLB झाल्यानंतर LLM केलं मी 2 वर्षांचं, की जी पात्रता असते शिक्षक होण्यासाठी, प्राध्यापक होण्यासाठी। तर LLM मी पूर्ण केलं आणि शिवाजी विद्यापीठाची उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून डॉक्टर शंकरदयाळ शर्मा राष्ट्रपती सुवर्ण पदकानं मला गौरवण्यात आलं। आणि त्याचा जो सत्कार समारंभ होता तर UGCचे जे डॉक्टर सुखदेव थोरात चेअरमन होते तर त्यांच्या हस्ते होता। आणि माझा नवरा आता कधीतरी विनोदाने मला म्हणतात ते की सुखदेव थोरातांच्या हस्ते बक्षीस घेताना तुला असं वाटलं होतं का तुझंही आडनाव पुढे थोरात होणार आहे? तर तसं काही त्यावेळी वाटलेलं नव्हतं। तर त्या कार्यक्रमानंतर लग्न झालं आणि लग्नाच्या 5व्या दिवशी बेस्ट स्टुडंट ऑफ शिवाजी युनिव्हर्सिटी म्हणून राजभवनामध्ये मुंबईला डॉक्टर SC जमीर तत्कालीन राज्यपाल जे होते त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला माझा। आणि त्या कार्यक्रमाला आई वडील, सासू सासरे आणि मिस्टर असं सगळ्यांना घेऊन मी तिथं गेले। हातात चुडा भरलेला होता, मेहंदी तशीच होती आणि माझ्याबरोबर जे आलेले होते सगळ्या प्रत्येक विद्यापीठाचा एक विद्यार्थिनी बेस्ट स्टुडंट म्हणून तिथं आलेला होता। आणि ते सगळेजण मला येऊन विचारत होते तुमचं कालच लग्न झाले का? म्हणजे लग्नाच्या 6व्या दिवशी आम्ही राजभवनामध्ये होतो। तर ते LLM झालं आणि प्राध्यापक म्हणून सेट नेटची परीक्षा आपल्याला पास व्हावी लागते, तर ती सेट परीक्षा मी क्वालिफाईड आहे। आणि शिवाजी विद्यापीठाच्या लॉ डिपार्टमेंटमध्ये लॉ या विषयामध्ये राईट टू प्रायव्हसी, म्हणजे जो आपला खाजगीपणाचा अधिकार आहे की माझा मोबाईल कोणी बघू नये, माझा आलेला मेल कोणी चेक करू नये किंवा मी कोणाशी बोलतेय हे कोणाला ऐकण्याचा अधिकार नाही, तर तो खाजगीपणाचा जो अधिकार आहे त्याच्यामधली माझी PhD आहे। तर समाज माध्यमांवरील खाजगीपणाचा अधिकार असा त्या PhDचा विषय आहे। आणि त्याच्या बरोबरीनं मी ह्युमन राईट्स ज्याला मानवाधिकार म्हणतात त्याच्यामध्ये माझा डिप्लोमा आहे, सायबर लॉ मध्ये माझा डिप्लोमा आहे आणि कोर्टाची सिस्टीम जी पॅरलल आहे ज्याला आम्ही अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन असं म्हणतो, पर्यायी व्यवस्था, तर त्याच्यामधला सर्टिफिकेट कोर्स माझा पूर्ण आहे। तर एवढं माझं शिक्षण आहे। तुम्हाला शिक्षण घेताना कोणकोणत्या अडचणी आल्या, त्यावर तुम्ही कशी मात केली? शिक्षण सुदैवाने वडील पत्रकार, आई प्राथमिक शिक्षक असल्यामुळे तसं जसं खडतर अवस्था म्हणतो किंवा अगदी गरीब कुटुंबातून शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी या अनुषंगाने तशा फारशा अडचणी आल्या नाहीत। तर एका सुव्यवस्थित घरामध्ये की जिथं शिक्षणाचे संस्कार दिले गेले, लहानपणापासून वाचनाचे संस्कार दिले गेले, तर तशा पद्धतीनं ते आम्ही घडत गेलो, आम्ही भावंड। पण एक अडचण मला जाणवली की माझं BA पर्यंतचं शिक्षण मराठीत होतं आणि मी लॉ करायचं ठरवलं। प्राचार्य शिवाजीराव भोसले सर
माझे गुरु की वक्तृत्व स्पर्धा मी करायचे आणि त्याच्यातून सरांची ओळख झाली. आणि बऱ्याच वेळेला शिक्षक ऐकत असतात ना, तर एका शिक्षकांनी जाऊन सरांना सांगितलं की तुमच्यासारखी बोलते बरं काही, आणि तुम्ही तिला भेटलं पाहिजे. बरं, मी दरवेळी सरांना भेटायला जायचे त्यांचं व्याख्यान सांगलीत असल्यानंतर. मी नमस्कार करायचे, मी त्यांच्याशी एकही शब्द बोलायचे नाही आणि मी घरी जायचे भाषण ऐकून त्यांचं. एक दिवस सरांनीच मला थांबवलं की तुझं नाव काय आहे बाळ? तर मी म्हटलं अर्चना विलास चव्हाण. तूच आहेस का ती माझ्यासारखी बोलतेस असं मला सगळेजण सांगतात. मग त्यांनी मला भाषण करायला लावलं, त्यांनी ते ऐकलं आणि त्यांनी मला एक सांगितलं की हे बघ, आता तू ज्यावेळी तुझं ग्रॅज्युएशन पूर्ण करशील तर बोलणाऱ्यांना वकील व्हावं असं मला स्वतःला वाटतं. मी स्वतः वकील आहे आणि तत्वज्ञानाचा प्राध्यापक आहे, तर तू LLB करावंस असं मला वाटतं. तर मग LLB करायला जेव्हा गेले तर ती अडचण विचारलीस तू मला. LLBचं सगळं शिक्षण इंग्रजीमधून होतं. मराठीमध्ये लहानपणापासून शिकत असल्यामुळे इंग्रजी आणि मराठी हे जे द्वंद्व होतं, तर तो इंग्रजीचा थोडासा भीती म्हणायला किंवा ती अडचण म्हणून जाणवत राहायची. पण मला स्वतःला असं वाटतं की ज्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत असं वाटतं, त्यावेळी आपणच ठरवलं की हे मला चांगलं जमू शकतं आणि मी त्याच्यावर मात केली तर मी छान इंग्रजीमध्ये बोलू शकते, तर आपण तो प्रयत्न करणं गरजेचं असतं. आणि मला आठवतं 7:30ला कॉलेज असायचं. मी डबा घेऊन 7:30ला कॉलेजमध्ये जायचे, 12:30पर्यंत लेक्चर करायचे, 12:30 नंतर डबा खाल्ला की साधारण 1 ते 4:30 मी लायब्ररीत असायचे. मी लॉची जेवढी पुस्तकं 3 वर्षात होती ती सगळी वाचली. त्या 3ही वर्षांच्या नोट्स माझ्या मी तयार केल्या आणि मी दररोज 10-12 पानं इंग्रजीची वाचत राहायचे, नवीन आलेला शब्द पाठ करत राहायचे. आणि मला मग जाणवत राहिलं की अरे इंग्रजी पण काय फार अवघड नाही, मराठी सारखाच आपण इंग्रजी सुद्धा छान बोलू शकतो. आणि मला खूप अभिमान वाटतो, सांगायला आनंद वाटतो की मी अस्खलित इंग्रजीमध्ये माझ्या LLB आणि LLMच्या विद्यार्थ्यांना शिकवते. मी 1 तास नाही, 2 तास नाही, मी 3 तास इंग्रजी बोलू शकते. त्यामुळे ती फक्त अडचण होती, ती मी प्रयत्नांनी त्याच्यावरती मात केलेली आहे. तुम्ही सध्या काय करता? सध्या मी थोडासा ब्रेक घेतलेला आहे माझ्या नोकरीच्या व्यापातून, कारण बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की आपल्या आवडीची कामं मागं राहतात आणि आपण नोकरी करत जातो. म्हणजे बऱ्याच शिक्षक आहेत, आता तुम्ही सगळेजण आहात, तर त्या आवडीचं काम करावं, आपल्याला छान वाटावं म्हणून 1 वर्षभराचा ब्रेक घेतलेला आहे मी. आणि वर्षानंतर पुन्हा जॉईन होणार आहे. अर्थातच बऱ्याच ठिकाणाहून ऑफर आहेत. पण सध्या मी जे काम करते ना, तर महाराष्ट्रातले जे नामवंत कवी आहेत आणि नवोदित कवी पण आहेत की जे लिहितायत, ज्यांच्या कविता छान आहेत आणि ज्यांच्या कथा चांगल्या आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या YouTube चॅनल जे डॉक्टर अर्चना चव्हाण थोरात म्हणून आहे त्याच्यावर मी सादर करते. मग त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या कविता आहेत. फक्त अटच एवढी असते की मला त्या कविता आवडल्या पाहिजेत. जोपर्यंत मला आवडत नाही तोपर्यंत मी ती सादर करत नाही. त्यामुळे बरेच कवी कवयित्री नाराज आहेत माझ्यावरती की त्यांच्या कविता मी सादर करत नाही. पण मला स्वतःला असं वाटतं की एखादी कविता ती भावना माझ्या मनापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी ती चांगली सादर करू शकणार नाही. त्यामुळे सध्या ते काम चालू आहे माझं. त्याबरोबरीनं मी महाराष्ट्रामध्ये व्याख्यानं देते बऱ्याच विषयांवरती. समाज प्रबोधन त्या निमित्ताने घडत आहे. मुलाखतकार म्हणून बऱ्याच वेळेला मी लोकांसमोर येत असते. बऱ्याच मोठमोठ्या व्यक्तींच्या मुलाखती मी घेतलेल्या आहेत. एक होता कारवर पुस्तक, तुम्ही वाचलं असेल, नसेल तर जरूर वाचा. तर त्या वीणा गवाणकरांची मुलाखत घेतलीये मी. पद्मश्री गणेश देवी आहेत आपले, त्यांची मुलाखत घेतलीये मी. आई कुठे काय करते मालिकेतली अरुंधती आठवते, ती आठवणार. तर तिची मुलाखत मागच्या महिन्यामध्ये 4च तारखेला जानेवारीच्या कुंडलला मी मधुराणी गोखले प्रभुलकरची मुलाखत घेतलेली आहे. गीतकार गुरु ठाकूर आहेत, ज्यांची गाणी तुम्हाला ऐकायला आवडत असतात. तर ते अप्सरा आली गाणं असेल किंवा बरीच त्यांनी गाणी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेली आहे, तर त्यांची मुलाखत घेण्याचं भाग्य मला लाभलं. तर असं काम चालू आहे. आणि एक नवीन प्रोजेक्ट या मागच्या 6 महिन्यात मी पूर्ण केला, तो म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील जे आहेत, रयत शिक्षण संस्थेचं नाव किंवा रयत शिक्षण संस्था जी महाराष्ट्रामध्ये तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. तर त्या कर्मवीर अण्णांचं चरित्र
55 भागांमध्ये 2 ते 2.5 मिनिटांच्या छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून मी माझ्या युट्यूब चॅनलवरती दररोज सादर केलेले आहेत. एकही दिवस खाडं पडलेलं नाही. तर त्या 55 गोष्टी, कारण मला स्वतःला असं वाटतं, मी रयतची विद्यार्थिनी नाही, पण मला मनापासून वाटतं की कर्मवीर अण्णांचं जे काम आहे ते महाराष्ट्रासाठी नव्हे देशासाठी मोठं आहे आणि त्यांचं कार्य लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्या माणसांनी सुद्धा पुन्हा पुन्हा ऐकावं असं आहे. तर तो एक छान वेगळा प्रोजेक्ट मी केलेला आहे आणि नवीन एका प्रोजेक्टवरती बोलणं चालू आहे. तुम्ही औंध संस्थांचं नाव ऐकलेलं आहे. तर औंधचे जे बाळासाहेब पंत प्रतिनिधी होते त्यांचं सूर्यनमस्काराचं जे काम होतं किंवा त्यांनी लोकांसाठी ज्या योजना आणलेल्या होत्या ब्रिटिश गव्हर्नमेंट असताना, तर मोठ्या मनाचा राजा नावाचं आप्पासाहेब पंतांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्या पुस्तकाचे अधिकार वाचनासाठी मला मिळावेत म्हणून मी अर्ज केलेला आहे साहित्य संस्कृती मंडळाकडे आणि त्याची वाट बघतीये. त्यामुळे माझ्या आवाजामध्ये ते पुस्तक कदाचित काही दिवसामध्ये ती गोष्ट त्या राजाने काय काय केलं आपल्या प्रजेसाठी आणि आपल्या संस्थांसाठी, तर ते तुम्हाला ऐकायला मिळेल. तुम्ही रेडिओवर काम केले आहे, तुम्ही या क्षेत्राकडे कशा वळला? माझे वडील आकाशवाणी सांगलीचे वार्ताहर म्हणून काम करायचे. तर माझ्या आईला रेडिओ ऐकण्याची सवय, तर उठल्या आधी ती दुसरं काही करायचं नाही, रेडिओचं बटन चालू करायची. त्यामुळे आम्ही झोप येत असतानाच आमच्या कानावरती रेडिओचे शब्द पडायचे आणि रेडिओ आमच्या आयुष्याचा खूप अविभाज्य असा घटक बनला. आणि वडिलांनी पत्रकार म्हणून काम करत असताना आकाशवाणीचे वार्ताहर मुंबई, पुणे आणि दिल्लीसाठी त्यांनी काम केलं. तर ते करत असताना आकाशवाणीची ऍड आली की तुम्ही कॅज्युअल अनाउन्सर म्हणून जर इच्छुक असाल तर तुम्ही अर्ज करा. साधारण 300 मुलांनी अर्ज केलेले होते आणि त्यातल्या फक्त 15 जणांची निवड झाली की ज्यांना रिटर्न टेस्ट द्यावी लागली. टेस्ट जशा तुम्ही देता तशा, पुन्हा आवाजाची चाचणी म्हणून तुम्हाला रेकॉर्डिंग करून द्यावं लागलं. तिथं जाऊन काही पॅरेग्राफ वाचायला लागले, कविता सादर कराव्या लागल्या, उच्चार तुम्ही कसे करता ते बघावं लागलं आणि मग आम्ही शेवटचे हे 15 जण तिथं निवडले गेले. मग 4 वर्ष मी आकाशवाणीसाठी सांगलीसाठी काम केलं. मग नंतर मी LLMला कोल्हापूरला गेल्यानंतर ते बंद झालं. पुन्हा इस्लामपूरमध्ये माझी जेव्हा PhD चालू होती त्या काळामध्ये रेडिओ शुगर नव्यानं सुरू होत होतं आणि माझे मिस्टर RIT मध्ये प्रोफेसर म्हणून काम करतात. तर आपण जिथं राहतो तिथं त्या लोकांना माहीत असतं की आपल्या ओळखीची लोक नेमकी काय काम करतात. तर तिथल्या डायरेक्टर मॅडमनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की आम्हाला गरज आहे आणि आमची नवीन सुरुवात आहे, तुम्ही काम केलेलं आहे तर तुम्ही इथं काम करणं अपेक्षित आहे. तर तिथं मी 2 वर्ष प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम केलं आणि संदीप पाटील सरांचं यशवंत वाचनात आलेलं होतं आणि मला असं वाटलं की 7चा प्राईम टाइम जो आहे तो माझ्याकडे असायचा. तर तेव्हा मी सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये पूर्ण राज्यघटना मराठीतून मांडली सर, की प्रत्येक आर्टिकल 5 मिनिटात मी सांगायचे श्रोत्यांना की कुठल्या आर्टिकलमध्ये काय काय सांगितलेलं आहे राज्यघटनेच्या. आणि ते 3 महिने संपले आणि मग पुढे आता आपण काय सादर करायचंय. तर मग मी यशवंत सरांचं घेतलं, सरांशी कॉन्टॅक्ट केला. आयशा नदाफ नावाची मैत्रीण आहे माझी, जी सध्या नेरलेमध्ये काम करते प्राथमिक शिक्षिका म्हणून. तर त्यांच्या कॉन्टॅक्टमधून सरांशी परिचय झाला आणि मग त्यांनी पण होकार दिला आपण करूया. फक्त एकच गोष्ट मी त्यांची घेतली नाही की ज्याचं त्यांना आजही वाटतं की मॅडमनी यशवंत नाव वापरलं नाही. तर मी दीपस्तंभ असं त्याचं नाव ठेवलेलं होतं, कारण मला स्वतःला असं वाटत होतं की 7चा कार्यक्रम दुसऱ्यांना दीपस्तंभाप्रमाणे वाटला पाहिजे आणि सरांचं लिखाण त्याच्याशी मिळतं जुळतं होतं. तर त्याला उदंड प्रतिसाद लाभला. फोन येत होते आम्हाला की संदीप पाटील म्हणजे कोण आहेत आणि थोरात मॅडम कोण असं म्हणून लोक विचारायला स्टुडिओमध्ये येत होती. तर खूप छान असा तो रेडिओतला अनुभव माझ्यासाठी होता. आम्हाला रेडिओवर काम करायचे असेल तर काय करावे लागेल? आता बालकांसाठी जे कार्यक्रम असतात, मग सांगली आकाशवाणीचे असतील, रेडिओ शुगरचे असतील, तर तुम्ही शाळेमार्फत जर एखादा अर्ज त्यांना दिलात आणि तुमचा विविध गुणदर्शनाचा एखादा कार्यक्रम असेल, तुम्ही गाणी म्हणत असाल, तुम्ही भाषण करत असाल किंवा नाटक तुम्ही एखादं बसवलेलं असेल, तर बालदिनाच्या कार्यक्रमासाठी किंवा बालोद्यान नावाचा एक कार्यक्रम असतो रविवारी 10 वाजता वगैरे, तर त्यासाठी तुम्ही जरूर त्याच्यामध्ये भाग घेऊ शकता. तुम्ही उत्तम वक्ते आहात असे आम्हाला सरांकडून कळाले. तुम्हाला वक्तृत्वाची आवड कशी निर्माण झाली?
जसं मी मगाशी म्हटलं की प्राचार्य शिवाजीराव भोसले सर माझे गुरु आहेत, तर वक्तृत्वाचा संस्कार माझ्या वडिलांनी जाणीवपूर्वक माझ्या मनावर केला. की 2 वर्षाची असल्यापासून त्यांनी मला भाषणं ऐकवली, की मी हाताला धरून पप्पांच्या सांगलीमध्ये असणारी सगळी व्याख्यानं ऐकायला जात होते आणि सगळ्यात जास्त व्याख्यानं मी भोसले सरांची ऐकल्यामुळे तो प्रभाव माझ्या मनावर जास्त होता. की ओरडून बोललं तरच भाषण होतं, किंवा मोठमोठ्याने दंगा केला म्हणजेच भाषण होतं, किंवा अगदी चढ उतार करून हातवारे करून खूप मोठमोठ्याने आविर्भाव दाखवल्यानंतरच भाषण होतं, हे पूर्ण मी विसरून गेले जेव्हा मी भोसले सरांना ऐकत होते. तर वक्तृत्व हे दुसऱ्यांच्या भाषणातून माझ्या मनामध्ये बिंबवण्यात आलेलं होतं. आणि मी जेव्हा म्हणायचे की कशाला राजकीय व्यक्तींची भाषणं ऐकायला पाहिजेत पप्पा, तुमचं तुम्ही जावा, तुम्ही पत्रकार आहे ना, तुम्हाला उद्या बातमी तयार करायची आहे आणि मला कशाला नेताय तुम्ही, तर पप्पांनी मला एक सांगितलेलं होतं की कसं बोलू नये हे तुला कळायचं असेल ना तर तुला ते ऐकलं पाहिजे. की कसं बोलावं हे जसं आपण ऐकतो तसं कसं बोलू नये याची उदाहरणं सुद्धा आपण ऐकली पाहिजेत, म्हणजे आपल्याला कसं बोलायचं याची जाणीव होत असते. त्यामुळे अशा बऱ्याच लोकांची भाषणं ऐकली, वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत गेले. स्पर्धा करत करत आपल्या लक्षात यायला लागलं की आपण कुठल्या विषयात छान बोलू शकतो किंवा बोलता आलं पाहिजे. आणि मग त्या स्पर्धा जिंकत गेल्यानंतर मग आता स्पर्धेत तर भाग नाही घेऊ शकत, आता शाळा संपली, कॉलेज संपलं, संसार चालू झालेला आहे, मुलं आता स्पर्धेमध्ये आली, तर मग आता काय करायचं, तर मग आता व्याख्यान द्यायचं. मग व्याख्यानाच्या निमित्ताने लोकांपर्यंत पोचता येतं, लोकांच्या मनापर्यंत काही नवीन विचार असतील ते रुजवता येतात. सगळ्यांनाच विवेकानंद वाचता येत नाहीत, सगळ्यांना जिजाऊंचं चरित्र माहीत नसतं, सगळ्यांनाच अहिल्याबाई होळकरांनी काय काम केलेलं आहे माहीत नसतं, संविधानामधल्या स्त्रियांची नेमकी भूमिका काय आहे, किती स्त्रियांनी काम केलेलं आहे हे लोकांपर्यंत पोचलेलं नसतं. तर आपण आपली जबाबदारी म्हणून हे सगळं लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे असं मला वाटतं, म्हणून मी आता व्याख्यानं देते. तुमच्या आयुष्यात वाचनाचे महत्व किती? वाचनाचं जास्त महत्व आहे. कारण वाचाल तर वाचाल, वाचलं ना तुम्ही, ओळ कोणी लिहिलीये, वाचाल तर वाचाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, वाचाल तर वाचाल. तुम्ही वाचणार नसाल तर तुम्हाला कोणी वाचवणार नाही. त्यामुळे वाचनाचा संस्कार हा खूप महत्वाचा असतो. तुम्ही एखादं चरित्र वाचलं तर तुमच्या लक्षात येतं, अरे या माणसाने आपल्यापेक्षा जास्त कष्ट केलेत, आपल्यापेक्षा जास्त दुःख याच माणसांनी सोसलीत आणि आपण का रडतोय, आपण छोट्या छोट्या गोष्टीत का कुरकुरत आहोत. तर हे जर कोण दाखवत असेल तर आपल्याला पुस्तक दाखवत असतं. आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर आपल्याला एखादा पाय तुटलेला आहे, अरुणिमा सिन्हासारखी बाई आपल्याला सांगते की मी रेल्वेतून ढकलून दिले, फेकून दिले, मला माझा पाय मोडलाय आणि तरी मी शिखर चढू शकते, गाठू शकते. कारवर सांगतो आपल्याला की मला आई वडील नव्हते, माझ्या आईला पळवून नेलेलं आहे आणि मी माझा आवाज सुद्धा व्यवस्थित नव्हता आणि तरी सुद्धा मी माझं आयुष्य इतक्या वेगवान पद्धतीनं बदलून दाखवलं आणि मी माझ्या नेग्रो समाजाला उभं करण्यासाठी काय काय कष्ट घेतले हे जर पुस्तकामध्ये कळत असेल तर मग आपल्याला ती जाणीव होते की आपण काहीच केलेलं नाही. आणि ती जी जाणीव आपल्यामध्ये निर्माण होते ना ती पुस्तकच देत असतात. आणि मला नेहमी असं वाटतं की माणसांपेक्षा ना पुस्तकं खूप जवळचा मित्र आहेत. की माणसं कदाचित मैत्रीमध्ये वाद होऊ शकतील, भांडणं होऊ शकतील, एकमेकांबद्दल दुरावा निर्माण होऊ शकेल, पण पुस्तकं चिडत नाहीत आपल्यावर, पुस्तकं माया करतात, पुस्तकानं आपल्या मनामध्ये दिलासा निर्माण होतो, पुस्तकं आपल्याला मित्रासारखं जवळ घेऊ शकतात, मैत्री आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. तर पुस्तक आणि वाचन ही आयुष्यभर चिरंतन टिकणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे आजही मला आता 2-3 दिवस मी सलग कार्यक्रमात आहे, मला वाईट वाटतं. मी रात्री पुस्तक घेऊन बसले होते की नाही आपण वाचलंच नाहीये 2-3 दिवस. मग ती अस्वस्थता मनात निर्माण झाली पाहिजे की वाचन नाही झालं तर झोप येणार नाही. ही जेव्हा स्टेज आपल्या आयुष्यात येईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण वाचाल तर वाचाल या गोष्टीसाठी पात्र ठरतो. आणि लहान आहात तोपर्यंत ही सवय अंगी बाणवायची, कारण लहानपणामध्ये जे संस्कार आपल्यामध्ये होतात ते आयुष्यभर टिकत असतात. कारण मला असं आठवतंय मी जेवताना सुद्धा वाचायचे, म्हणजे शेजारी पुस्तक आणि मग मला 1.5 तास 2 तास लागायचे जेवायला.
पुस्तक नसेल तर पेपर, वडील पत्रकार असल्यामुळे 8-10 पेपर घरामध्ये असायचे, पेपर उघडायचे आणि मग जेवत बसायचं. मग माझे आई वडील इतके वैतागायचे की हिचं जेवणच लवकर संपत नाही. मग भोसले सर एक दिवस घरी आले आणि वडील माझे म्हणाले की अर्चनाला जरा सांगा तुम्ही, ही जेवताना सुद्धा वाचत असते. तर मग भोसले सर म्हणतात, वाचते ना ती, बाकीचे पालक मला सांगतात आमची मुलं वाचतच नाहीयेत आणि तुम्ही सांगताय ही वाचते, हिला वाचू नका म्हणून सांगा. तर वाचन हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही काय वाचता, म्हणजे सिंधुताई सपकाळांचं चरित्र जर वाचलं तुम्ही, तर सिंधुताई मिळालेला कागद सुद्धा तो वाचायच्या आणि मग टाकून द्यायच्या. तर ते वाचन आपल्याला ना घडवत असतं, ते वाचन आपल्याला विचार करायला भाग पाडतं, वाचन आपल्याला एका वेगळ्या विचार प्रवाहाला कनेक्ट करतं. मग कुठलंच मला फक्त मग कादंबऱ्याच वाचायला आवडतात, मला कविताच आवडतात, मला कथाच नाही. सगळे वाचन प्रकार आपण वाचले पाहिजेत. आपण फक्त एकाच गोष्टीचं हे ठेवून उपयोग नाही की मला काय आवडतं आणि काय आवडत नाही. तर वाचायला शिका. मला वाटतं वाचनालय तुमच्या इथे आहे. वाचन पेटी उपक्रम सुरू करता आला वर्गनिहाय. तर माझ्या शाळेने ते खूप छान संस्कार केले सर. म्हणजे एक सूचना किंवा आपण म्हणतो ना सजेशन मला द्यायला आवडेल की वर्गासाठी एक वाचन पेटी तयार केलेली असायची. शाळेत आजही आहे, पुरोहित कन्या शाळेची विद्यार्थिनी आहे मी. त्या वाचन पेटीमध्ये 30-35 मुली असायचो, तर 35 पुस्तकं असायची आणि ती रोटेशन वाईज बदलली जायची. मग एक प्रमुख केला जायचा त्या वाचन पेटीचा प्रमुख जो आहे आणि ती नोंद ठेवली जायची कोणी कुठली पुस्तकं वाचलेली आहेत. तर त्याच्यातून आम्हाला ती सवय लागली की कंपल्सरी घ्यायचंय पुस्तक आणि ते वाचायचं आणि त्याच्याबद्दल लिहायचं आहे. तर ते संस्कार तसे घडत गेलेले आहेत. त्यामुळे वाचन महत्वाचं आहेच. तुम्ही तुमच्या नावासमोर डॉक्टर लावता, आम्हाला नावासमोर डॉक्टर लावायचं असल्यास काय करावे लागेल? आता 2 पद्धतीने डॉक्टर होता येऊ शकेल. एक तर तुम्ही MBBS केलं पाहिजे, BHMS केलं पाहिजे, म्हणजे डॉक्टर झालात मध्ये माणसाचे व्हा, गुराचे व्हा, आणखी कुठल्या गोष्टीचे तुम्ही ठरवाल ते. MBBS केल्यानंतर BHMS, BAMS झाल्यानंतर डॉक्टर ही पदवी लागेल. आणि दुसरी जी पदवी आहे की ती तुम्हाला तुमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये जी हायेस्ट डिग्री असते, जिला डॉक्टर इन फिलॉसॉफी असं म्हटलं जातं, तर ते व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण करून MA करत असाल, मास्टर ऑफ आर्ट्स असेल किंवा MSc असेल, मास्टर ऑफ सायन्स असेल, MCOM असेल, मास्टर ऑफ कॉमर्स असेल, तर ती 2 वर्ष PGची पोस्ट ग्रॅज्युएटची पूर्ण केली की तुम्हाला PhDची एंट्रन्स एक्झाम देता येते की जी शिवाजी विद्यापीठाअंतर्गत घेतली जाते. तर त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट झालात तर मग तुम्हाला गाईड मिळतात. तुम्ही एखादा विषय निवडू शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला संशोधन करायचं आहे आणि मग तुम्ही ते संशोधन सबमिट केलं विद्यापीठाकडे की मग तुम्हाला विद्यापीठ डॉक्टर इन फिलॉसॉफी ही पदवी देते. मग आपण आपल्या नावासमोर डॉक्टर ही पदवी लावू शकतो. तुम्ही वकील आहात असे समजले, या क्षेत्रातील तुमचा अनुभव कसा आहे? खरं तर वकिली केली नाही, कारण LLB झाले आणि मला जाणवायला लागलं की वकिली न करता आपण प्राध्यापक व्हावं. कारण कदाचित आई शिक्षक असल्यामुळे, वडील पत्रकार असल्यामुळे, म्हणजे मी नेहमी असं म्हणते की माझ्या मध्ये 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे की आईचा शिक्षकी पेशा आणि वडिलांची पत्रकारिता, या 2 गोष्टी एकत्र आल्यामुळे वकिली काही आपल्याला जमू शकणार नाही. किंबहुना जे मोठमोठे वकील होते सांगलीतले त्यांना असं वाटायचं की एक असतं ना की हुशार विद्यार्थिनी आहे, चांगलं बोलणारी आहे, तर बोलणारा माणूस चांगला वकिली करू शकतो. तर ॲडव्होकेट दत्ताजीराव माने सांगलीचे वकील मोठे, तर त्यांनी स्टेटमेंट केलं होतं एका कार्यक्रमात की माझ्यानंतर जर चांगली वकिली कोण करेल तर ती अर्चना चव्हाण असणार आहे. पण अर्चना चव्हाणचं असं झालं की कोर्टात गेले मी आणि मला जाणवलं 500 रुपयासाठी 5000 घेत आहेत लोक. मला जाणवलं की त्यांना खून केलाय हे माहिती आहे आपल्याला, पण त्यांना सोडवण्यासाठी वकील प्रयत्न करतायत आणि जजना पण कळतंय की नाही त्यांनाच खून केलाय, पण नाही करतायत की एव्हिडन्सेस असे समोर येतात, पुरावे समोर येतात की जजला सुद्धा त्याला सोडून द्यावं लागतं. मग माझ्या तत्वात बसेना ते की नाही आपल्याला पैसाही मागता येणार नाही आणि आपल्याला हे खोटं तर अजिबात बोलता येणार नाही, कारण आपला स्वभावच इतका स्पष्ट वक्ता आहे की समोरच्याला भले वाईट वाटू दे
पण मी काय असेल ते तोंडावर बोलून आजही रिकामी होते. मला असं वाटतं माझ्या डोक्यात साठवण्यापेक्षा एकदा बोलून रिकाम होते, 2 दिवसांनी तो माझ्याकडे येऊन म्हणेल मॅडम बरोबर होतं तुमचं. तर या गोष्टी थोड्याशा तात्विक समोर आल्या आणि मग मी ठरवलं नाही, वकिली करू शकले असते पण मग तिथं थोडीशी मनाला थोडीशी नाही खूप मुरड घालावी लागली असती आणि मग कदाचित आपल्यामध्ये असणारं निरागसपण संपेल का, आपल्यामध्ये असणारी माणुसकी कुठेतरी संपुष्टात येईल का, आपल्यामध्ये असणारी संवेदनशीलता जी संवेदनाहीन होऊन जाईल का, बोथट होऊन जाईल का, असं मनाला वाटलं म्हणून वकिली करण्याचं मी टाळलेलं आहे. त्यामुळं वकील नाही, पण माझ्या हाताखाली जवळपास आता 700च्या वर वकील बाहेर पडलेले आहेत माझ्या हाताखाली शिकून. त्यातले एक 25 ते 27 जण न्यायाधीश आहेत आणि 1 जिल्हा न्यायाधीश आहे. त्यामुळे हे त्यामुळे वकिली नाही केली तरी आपण वकील निर्माण केलेली आहेत. वकील होण्यासाठी काय करायला लागते? वकील होण्यासाठी 2 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. 12वी नंतरची 5 वर्ष की जी तुम्ही ज्याला आम्ही BSL असं म्हणतो, ज्याची आता बदलून BA LLB असं बार काउन्सिल ऑफ इंडियाने केलेलं आहे. तर 12वी नंतर 5 वर्षाचा कोर्स पूर्ण केलात तर तुम्ही वकील होऊ शकता. आणि जर तुम्ही BA BSc BCom करून ग्रॅज्युएशन करून तुम्हाला वकील व्हायचं असेल तर तुम्हाला 3 वर्षाचा कोर्स दिलेला आहे. तर या सगळ्यासाठी परीक्षा घेते महाराष्ट्र शासन, की जी आधी परीक्षा घेतली जात नव्हती, पण गेल्या 7-8 वर्षापासून MHCETच्या माध्यमातून या 5 वर्षाच्या आणि 3 वर्षाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला परीक्षा देऊनच मग तुमचा प्रवेश निश्चित करावा लागतो. तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट कोणता? टर्निंग पॉइंट अजून यायचे असं वाटतंय मला. टर्न्स खूप झालेले आहेत. BA केलं इकॉनॉमिक्स मधून, पुन्हा LLB केलं, पुन्हा परत MA केलं, पुन्हा LLM केलं, पुन्हा मग PhD सेट आणि या सगळ्या गोष्टी मध्येच आकाशवाणी, मध्येच रेडिओ शुगर आणि अचानक आता मग साहित्य परिषद, नाट्य परिषद आणि मुलाखती हे सगळं चालू आहे. पण मला अपेक्षित असणारा जो एक म्हणतो ना आपण की वी हॅव टू वेट फॉर दॅट पर्टिक्युलर थिंग, तर तो अजून मला मिळालेला नाही असं मला वाटतं. की एक संधी की जी संधी मग अर्चना थोरात काय आहे हे जगाला दाखवून देऊ शकेल. तर त्या गोष्टीच्या जो वेटिंग पिरियड चालू आहे ना तो आता सुरू आहे माझा. तर मी त्या संधीच्या शोधात आहे की तो टर्निंग पॉइंट लवकरात लवकर आयुष्यात यावा असं मला स्वतःला वाटतं. तर तो आल्यानंतर मात्र मी नक्की भेटायला येईन तुम्हाला. तुमची सर्वात मोठी ताकद कोणती? सर्वात मोठी, खूप अवघड प्रश्न आहेत बरं का. ताकद म्हणजे सांगू, एकदा मी ठरवलं की ते पूर्ण होईपर्यंत मी गप्प बसत नाही. मग मला रात्रभर काम करावं लागू दे, मी ते पूर्ण होत नाही त्या क्षणापर्यंत मी काम करत राहते. म्हणजे समजा मला एखादं टार्गेट दिलेलं आहे की आपल्याला हे पूर्ण करायचंय, तर ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी मी रात्रीचा दिवस करते. ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मला जेवण गोड लागत नाही. तर ती मला वाटतं ते माझ्यासाठी सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे. आणि दुसरा प्लस पॉइंट जो कदाचित दुसऱ्यांना निगेटिव्ह वाटू शकतो, तर मी खूप स्पष्ट वक्ता आहे. आणि स्पष्ट वक्ता असण्यामुळे बऱ्याच जणांचे गैरसमज होतात, बऱ्याच जणांना मी खूप फटकळ आहे असंही वाटू शकतं. पण मला स्वतःला तो माझा प्लस पॉइंट वाटतो. कारण जी लोक स्वतः समोर दिसत असणाऱ्या गोष्टींबद्दल खूप छान, खूप चांगलं, खूप मस्त चालू आहे असं जर म्हणत असतील, जे खरं नाही, तर तिथं धोका असतो. आणि ज्यावेळी आपण सौम्य भाषेमध्ये त्याच लोकांना हे आणखी छान करता आलं असतं असं जेव्हा सांगतो, किंवा एखाद्या गोष्टीमध्ये की नाही हे मला आवडलेलं नाही आणि या गोष्टी ज्या आहेत त्या अशा घडणं अपेक्षित होतं, तिथं क्लॅरिटी माझ्या आयुष्यात महत्वाची आहे. ती पारदर्शकता मी माझ्या लहानपणापासून आजतागायत ठेवलेली आहे. त्यामुळे मला कधीच मुखवटा घालण्याची गरज वाटत नाही. की मी जशी आहे तशी माझ्या घरात असते, मी जशी बाहेर आहे, माझ्या घरामध्ये तुम्ही आलात तर मी तशीच असते. त्यामुळे मला माझ्या लग्नाआधीचे कधी मित्र लपवावे लागले नाहीत. आणि लग्नानंतरच्या मैत्रिणी किंवा नवऱ्याच्या मैत्रिणी यांच्याबद्दल सुद्धा माझ्या मनामध्ये कधी आढी आली नाही. कारण मला स्वतःला असं वाटतं की आपण जेवढे पारदर्शक असतो तेवढा समोरचा आपल्याला तेवढ्याच
प्रामाणिकपणे सांभाळून घेत असतो आणि आपल्याला जीव लावत असतो. त्यामुळे या गोष्टींचं भान जर सगळ्यांनी ठेवलं की जिथं आपल्याला लपवण्याची वेळ येते की नाही हे सांगू नये वाटतं, मग घरात असू दे किंवा जवळच्या माणसाला, तिथं काहीतरी पाणी मुरतंय ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या आईवडिलांनी आपल्यावर विश्वास टाकलाय ना, तर त्या विश्वासाला तडा जाणार नाही, अशी जी वागणूक आहे ती आपल्याकडून होणार नाही या गोष्टीचं भान ठेवायचं. की घरी गेल्यानंतर दिवसभरात काय झालं हे सांगताना जर आपण एखादी गोष्ट जर लपवून ठेवायला लागलो तर तिथं चुकतंय या गोष्टीची जाणीव आपण ठेवायची. आणि तीच मनात ठेवली ना की मग मागं वळून बघितलं की वाईट वाटत नाही आपल्याला. आणि तो प्लस पॉइंट आहे सर, की ती पारदर्शकता आपल्या आयुष्यामध्ये नेहमी असावी की आपण जे करतोय त्या गोष्टीची जबाबदारी घेण्याची ताकद पण आपल्यात असावी आणि आपण जे पुढे करणार आहोत त्याचे परिणाम काय होतील ते स्वीकारण्याची पण ताकद आपल्या मध्ये असेल तर आपण मग आयुष्यामध्ये खूप चांगलं काम करू शकतो असं मला वाटतं. तुम्ही आम्हाला कोणता संदेश द्याल? तुम्ही आता 5वी-6वीच्या वयामध्ये आहात तर अभ्यास तर करायचाच आहे आपल्याला, कारण मी पण माझ्या शाळेत फर्स्ट होते. म्हणजे मी स्पर्धाच केल्या आणि मी बाकी काहीच केलं नाही असं नाही, तर मी माझ्या शाळेमध्ये पहिली आलेली विद्यार्थिनी आहे. आणि ते सगळं करत असताना मी खेळात होते, त्याचबरोबरीनं भाषण मी करायचे, त्याचबरोबरीनं मी कार्यक्रमामध्ये मी असायचे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना वाचन मी सोडलं नाही. या सगळ्या गोष्टी करत असताना मित्रमैत्रिणी आयुष्यात पाहिजेत याची पण जाणीव मला होती. हे सगळं करत असताना आपण गॅदरिंगमध्ये पण भाग घ्यायला पाहिजे हे पण मला आवडत होतं. म्हणजे आपण सर्व गुण संपन्न असावं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपले पाय कायम जमिनीवर असावेत या गोष्टीची जाणीव मनामध्ये ठेवून तुम्ही काम केलं पाहिजे, एवढाच मला संदेश आहे. आपण कितीही मोठे झालो, आपले पाय जमिनीवर असतील तर यश आपल्या डोक्यात भिनत नाही. आणि ते यश डोक्यात भिनू द्यायचं नसेल तर आपण सर्वसामान्य माणसांप्रमाणे राहून आपण आपल्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला रस आहे त्यामध्ये नाव कमावणं जास्त महत्वाचं असतं. तुम्हाला आमची शाळा कशी वाटली? तुमची शाळा खूप छान आहे, परिसर खूप छान आहे, शिक्षक सगळे चांगले आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जिल्हा परिषद शाळेने या महाराष्ट्रामध्ये खूप वेगळा संस्कार केलेला आहे. तर मी स्वतः जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आहे 1ली ते 4थी. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक जेवढ्या प्रामाणिकपणानं शिक्षण दानाचं काम करतात तेवढं इतर कुठल्याही शाळेमध्ये केलं जात नाही, असं प्राथमिक शिक्षिकेची मुलगी म्हणून माझी प्रामाणिक मला असं नेहमी वाटत आलेलं आहे. त्यामुळे सुदैवाने पुन्हा जिल्हा परिषद शाळांनी रूपडं बदललेलं आहे. जे मधल्या काळामध्ये खूप वाईट अवस्था निर्माण झालेली होती जिल्हा परिषद शाळांना, तर गावांमध्ये काम करत असताना जसं आता तृप्तीताई इथं आहेत आणि मगाशी आल्यापासून सगळे सांगतायत की गाव जर बरोबर असेल तर शाळा सुधारण्यासाठी खूप मोलाची आणि मोठी मदत होत असते. तर बागणी गावांनी शाळेला मदत करण्यासाठी आणि शाळेतील शिक्षकांनी बागणी गावाचं नाव मोठं करण्यासाठी जे कष्ट घेतलेले आहेत ते मला दिसतात. आणि मला वाटतंय स्कॉलरशिपच्या परीक्षेत बागणीचाच नंबर असणार आहे. त्यामुळे आधीच अभिनंदन करते. तर तुम्ही जे प्रयत्न घेत आहात, करत आहात आणि मुली अभ्यास करत आहेत तर त्याला यश मिळणार आहे. कारण कष्टाशिवाय पर्याय नाही, कष्टाशिवाय यश मिळत नाही आणि बागणी शाळा खूप छान काम करत आहे. येस, आवडली का? आज आपल्या शाळेत डॉक्टर अर्चना थोरात मॅडम आले आहेत. त्यांनी दिलखुलासपणे मुलाखत दिली याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार.